हे आमचे हुशार पप्पा. त्यांना समजलंच नाही स्वतःची चप्पल कधी निघाली. झोपेत चालले तुम्ही. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आपण चाललेलो आहे केरलाला आणि दिस इज अ फॅमिली ट्रिप. सो यू कॅन सी द कंपॅनियन्स. आता वाजले 2 आणि आमची ॲक्च्युली बिलकुल झोप नाही झाली आहे कारण फ्लाईट आहे 5 वाजताची. सो आय होप आम्हाला थोडी झोप काढायला भेटेल. तर बघूया काय म्हणता, कसं वाटतंय? एकदम छान. तुझं आलं की नाही? माझं आलंय. पाणी पितो का कोणाला कॉफी पितो? सगळ्यांना हातात कप कॉफीचा होतो. So we are at Kochi airport. It's 7 o'clock in the morning. आणि आपण पोचलो आहोत फायनली. आणि खूप छान आहे यांचं एअरपोर्ट. लाईक ऑब्वियसली मुंबई एअरपोर्टसारखं नाही आहे, बट थोडे डिफरंट वाईब्स आहेत. सुपर एक्सायटेड. आपण आता चाललो आहोत ॲलेपीला बाय कार. सो इट्स अराउंड 90 minutes जर्नी. एकदम कमी थंडी आहे. हवा एकदम सुट आहे. नॉट टू कोल्ड. हां, नॉट टू कोल्ड. नॉट टू कोल्ड. व्हेरी नाईस वेदर. सो आपण आता थांबलो आहोत ऑन दी वे मस्त साऊथ इंडियन नाश्ता करायला. थकायला तर खूप झालं आहे कारण झोप खरंच झाली नाही आहे. बट थोडं आता फ्रेश झालं तर बरं वाटतं आहे. सो या आय वुड रेकमेंड दिस प्लेस. इट्स कॉल्ड कॅन्जीकुझी डोसा अँड दे डू हॅव सम ऑथेंटिक Kerala style sambar and chutneys. So if you are traveling from Kochi airport or from Kochi to Alappuzha or Alleppey, yeah, it's just on the way. You can obviously search it on Google. Yeah, this is the place. आणि ही लोक बीफ पण खातात, त्यामुळे मेक शुअर वेन एवर यू मेन्शन नॉनव्हेज तर त्यांना नक्की सांगा की चिकन और फिशच हवं आहे. नाश्ता करून झाल्यावर आपण पटकन एक क्विक स्टॉप घेतला मरारी बीचला. हा बीच ॲक्च्युली जवळपास 20 मिनटं आहे ॲलेपी सिटीपासून. आणि पटकन असे नावापुरता पाय ओले करून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. सो ही मरारी टेम्पलची एंट्रन्स काहीशी अशी दिसते. ओम नमः शिवाय. तर आपण आता
ऑन द वे आहोत ॲलेपी हाऊस बोटला. ऑलमोस्ट 10-15 मिनिट्समध्ये पोहोचूया. आणि हा आहे कन्नन, इज आवर टूर गाईड. आणि हा आपल्याला थोडीशी मल्याळी शिकवणार आहे. तर हाऊ डू यू से हाय इन मल्याळम? Is it? And Sugamano. Sugamano is How are you? how are you? And thank you. Nandi. Thank you is Nanni. What else can we ask? Hello, is it same? Hello. Same. Same. Hello. Hi. Also same. Okay. तुम्हाला काय प्रश्न पडले? नाही बाबा क्लिअर. हो, थँक्यू नन्नी. Nandi. नन्नी. आपण पोचलो आहोत ॲलेपी बॅक वॉटर्सना आणि आपण आता चाललो आहे आपल्या बोटीकडे. बट हॅव अ लुक ॲट दिस. Oh my god, this is beautiful. So this is our houseboat for tonight. हे ऑन बोर्डच लंच आणि डिनर पण सर्व करतात. आणि हे आता फुल डे मला बॅक वॉटर्सला फिरवतात. वर पण आहे. नाईस. I am loving this already, guys. So this is Unni, our captain for today. हजारो वर्षांपूर्वी पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्यांनी अरबी समुद्राकडे प्रवास सुरू केला. समुद्र किनाऱ्यावर साचलेल्या या वाळूंच्या पट्ट्यांमुळे या नद्यांचा प्रवाह थांबला आणि तयार झाली शांत खोल पाण्याची एक अद्भुत दुनिया. निसर्गाच्या या प्रक्रियेला मानवाने दिशा दिली. कालवे खोदले गेले, तलाव जोडले गेले आणि शेती व व्यापारांसाठी बॅकवॉटरचे जाळे विस्तारले. अशा प्रकारे निर्माण झाले ॲलेपीचे बॅकवॉटर. सो आता बेसिकली बोट इथे जस्ट एक स्नॅक्ससाठी थांबली आहे जर काय घ्यायचं असेल तर. बट मच्छी बघू शकता तुम्ही गाईस इथे. एक नंबर सुरमई आहे.
हे मला माहीत पण नाही कसं खातात. खेकडे बघा गाईस, खेकडे, चिंबोरी. सो आपण आता नावासाठी प्रॉन्स घेतले आहेत फक्त, कारण मच्छी खूप महाग आहे इथे. 1800 रुपीज पर kg मोठेवाले प्रॉन्स. सो आपण बघायला घेतले की ॲक्च्युली असं म्हणजे असं आहे का याच्यात टेस्टला, बरोबर ना? तर अशा प्रकारे आमच्या पप्पांनी केलेलं आहे एक कांड. ते म्हणजे एक चप्पल टाकली पाण्यात आणि हा बिचारा मेहनत करतोय ती काढायला गेले 15 मिनटापासून. आणि Few moments later. वा काढली का? नाही आता परत कुठे काढणार आहे? एकदा बीचवर पाडली, एकदा इथे. नाही रे, सेन्सेशन आहे तिथे ठेव तिथे. पप्पांच्या चपलेसोबत थोडा वेळ लपंडाव खेळल्यावर आम्ही वरच्या माळ्यावर जाऊन बसलो. बॅकवॉटरमधून वाहणारी थंड वाऱ्याची झुळूक आणि क्षणोक्षणी टिपलेले हे फोटोज त्या शांततेत वेळ थांबल्यासारखा वाटत होता. वारा इतका सुखद होता की डोळे मिटण्याआधीच झोप लागेल असे वाटू लागले. तेवढ्यात कॅप्टनचा आवाज आला, जेवण तयार आहे. आणि आमच्याही पोटात काही कमी कावळे ओरडत नव्हते. सो चला तर मग मस्तपणे जेवणाचा आस्वाद. आता झालाय आपला लंचचा टाईम. हे आहे फिश करी, 1:23 हे फिश. आपल्याकडे व्हेजिटेरियन पण आहे आज कोणीतरी. करड आहे आणि काय हे आय थिंक फ्लॉवरला फ्राय केलेलं आहे. आणि सम हॅपी फेसेस. मित्रांनो, आपला देश पण काही फॉरेन कंट्रीजपेक्षा कमी नाही आहे. इथे निसर्ग आहे, संस्कृती आहे आणि सौंदर्य आहे. हे बेसिकली जगात कुठेही तुम्हाला सापडणार नाही. आपल्या देशात असंख्य सुंदर टुरिस्ट स्पॉट्स आहेत आणि ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे स्पॉट्स आपण जपले पाहिजेत. दिस इज रिअल लाईफ. दिस इज रिअल हॅपीनेस. तर आता साधारण वाजले आहेत 4 आणि आमच्या कॅप्टनने एक आम्हाला छोटीशी बोट राईड सजेस्ट केली. ही बोट राईड बेसिकली तुम्हाला लहान लहान कॅनल्समधून छोट्या छोट्या गावांच्या मधून ही राईड घेऊन जाते आणि हे फारच सुंदर आहे मित्रांनो. तर 1 तासासाठी आम्हाला यांनी 1500 रुपये चार्ज केले आणि खरंच इट इज वर्थ एव्हरी सिंगल पेनी. कारण हे बेसिकली हाऊस बोट्स ज्या आहेत त्या एवढ्या आत जाऊ नाही शकत. त्यामुळे ही बोट राईड मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. आणि आपण काही ड्रोन शॉट सुद्धा इथे घेतले आहेत जे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला नक्की पाहायला मिळतील. भजी बनवले. तर आपल्याला आता मस्तपैकी गरमागरम भजी आलेली आहे. पाव पाहिजे ना, पाव आणि 2 कप चहा.
आणि विजय चव्हाण असे खात आहेत आणि मग खोकत आहे. ढोकळा देत आहे, ढोकळा देत आहे. दिलीप चव्हाण. अशा व्ह्यूसोबत भजीची मजा काहीतरी वेगळीच असते मित्रांनो. सो आपण आलेलो आहोत आपल्या डॉकवर परत आणि आजचा हाऊसबोटचा पूर्ण सेशन इथेच संपतोय. आणि मला झाली आहे थोडीशी सर्दी, तर तुम्हाला आवाजातनं कळतच असेल. सो होपफुली आज रात्रीचा डिनर मस्त गरमागरम चिकन खाऊन ती बरी होईल. कारण उद्या खूप एक्साइटिंग डे आहे बिकॉज वी आर हेडिंग टू मुन्नार. आणि आपला उद्या आणि परवा मुन्नारला स्टे असणार आहे. सो या, मेक शुअर टू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. थँक्यू. मस्त रहा, मजा करा.